हॅलो स्टुडंट, आतापर्यंत आपण जे पण काही आपलं बॅलन्स डाएट आहे आणि बॅलन्स डाएट मध्ये जे पण काही इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ते शिकत आहोत. मग त्याच्यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स इथपर्यंत बघितलं होतं आणि आज आपल्याला बघायचे वॉटर. या अगोदर आपण मिनरल्स अँड विटॅमिन्स सुद्धा शिकलोत आणि आज आपल्याला बघायचे वॉटर. द मोर इन्फॉर्मेशन अबाउट वॉटर. वॉटर विषयी आपल्याला अजून इन्फॉर्मेशन बघायची आहे. आता वॉटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वॉटर मीन्स काय होते? पाणी. आणि सपोज आता हे पाणी बऱ्याचदा आपल्याला आपल्या अनेक फूड आयटम्स मध्ये बघायला मिळते, व्हेजिटेबल्स मध्ये बघायला मिळते किंवा फ्रुट्स मध्ये बघायला मिळते. तुम्ही जर एखादा फ्रूट कट केल्याच्या नंतर, जसे की आता टोमॅटो असेल, टोमॅटो जर कट केलं तर त्याच्यामधून आपल्याला ज्यूस बाहेर निघतो, टोमॅटोचं पाणी त्याच्यामध्ये वॉटर जे असतं ते बाहेर पडतं. त्याचबरोबर लेमन जर कट केलं किंवा मग ऑरेंज, मँगो, जो पिकलेला मँगो असतो तर तो कट केल्याच्या नंतर त्याच्यामधून आपल्याला आपोआपच तो रस बाहेर पडताना दिसतो. मग हा जो रस असतो म्हणजेच ते जे व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स असतात तर त्याच्यामधलं वॉटरचं प्रमाण असतं, म्हणजे त्याच्यामध्ये जे वॉटर असतं तर ते बाहेर पडतं ज्यूसच्या स्वरूपामध्ये. म्हणजे प्रत्येक जे फूड आयटम्स आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत यांच्यामध्ये काही जो पार्ट आहे तो वॉटरचा असतो आणि हा जो वॉटर पार्ट आहे म्हणजेच मग आपण जे फूड घेतो, जे पण काही फूड आयटम्स घेतो तर त्याच्यामधून आपल्या बॉडीमध्ये हे वॉटर पुरवलं जाते किंवा आपल्या बॉडीला ते मिळतं. मग आता वॉटर हा जर बघितला तर हा आपला बॉडीचा एक इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहे किंवा एक इसेन्शियल कंपोनंट आहे. तसं विचारत जर घेतलं तर आपल्या बॉडीचं जे 70% जे वेट आहे तर ते वॉटरचं असतं. म्हणजे होल बॉडीचं 70% जेवढं वेट आहे तर ते कशाचं असतं? वॉटरचं. म्हणजेच ऍज द प्रपोर्शन ऑफ अवर वॉटर इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमधलं जे पण काही वॉटरचं प्रमाण आहे त्याच्यावर आपलं 70% वेट हे डिपेंड असतं. आणि मग हे आपल्याला वेगवेगळे आपले जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामधूनही मिळतं, व्हेजिटेबल्स मधूनही मिळतं किंवा फ्रुट्स मधूनही मिळतं. आणि जेव्हा आपण घरी फूड कुक करतो तर त्यावेळेला सुद्धा आपण वॉटरचा यूज करतो. मग ते कुकिंग करताना सुद्धा वॉटर जे वापरलेलं असतं ते आपल्या बॉडीमध्ये जातं अन्न घेताना किंवा जेवण करताना, जे पण काही डाएट घेतो तर त्याच्या मार्फत. आणि एरवी पण दिवसभरात आपण बऱ्याचदा जे लिक्विड डाएट आहे, जसं की आता आपण सारखं पाणी पित राहतो, वॉटर घेत राहतो ना जेवण झाल्यानंतर, जेवणाच्या अगोदर किंवा बऱ्याचदा असेही आपल्याला तहान लागल्याच्या नंतर आपण पाणी पितो. म्हणजेच ती आपल्या पाण्याची जी गरज आहे आपल्या बॉडीची तर ते आपण लिक्विड स्वरूपात घेऊनही भागवतो. त्याचबरोबर फूड आयटम्सच्या माध्यमातून किंवा जे पण काही व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आहेत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा भागवतो. मग अशा प्रकारे हे पूर्ण आपल्या बॉडीची जी गरज आहे तर ती आपण याच्या माध्यमातून भागवतो. मग तसं जर सांगितलं तर वॉटर हा इसेन्शियल कंपोनंट्स आहे आपल्या सेल्सचा, टिश्यूचा अँड ऍज वेल ऍज अवर ब्लड. म्हणजेच सेल, टिश्यू आणि ब्लड याचा एक इसेन्शियल कंपोनंट म्हणून काय आहे? वॉटर आहे. आणि म्हणूनच तो योग्य प्रमाणात घेणं किंवा त्याचं योग्य प्रॉपर प्रपोर्शन आपल्या बॉडीमध्ये घेणं आपल्याला गरजेचं असते. आणि मग त्याच्यासाठीच काही आपल्याला अजून इम्पॉर्टन्स बघायचे आहेत वॉटरचे, की नेमके ते आपल्या बॉडीमध्ये काय काय फंक्शन्स कॅरी करतात किंवा त्याच्या मार्फत कुठले कुठले फंक्शन्स बॉडीमधले कॅरी होतात. फर्स्ट बघा, इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. Absorb nutrients. It helps to absorb nutrients and transport them throughout the body. आता वॉटर जे आहे म्हणजे आपल्या बॉडीमधलं जे वॉटरचं प्रमाण आहे, वॉटर हे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, इसेन्शियल कंपोनंट आहे, तर ते ऍब्झॉर्ब द न्यूट्रिएंट्स, जे पण काही न्यूट्रिएंट्स आपण फूडच्या माध्यमातून घेतो तर ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याला हेल्प करतं. अँड ट्रान्सपोर्ट देम थ्रू आउट द बॉडी. आणि पूर्ण बॉडीपर्यंत नेण्यासाठी ते काय करतं? आपल्याला हेल्प करतं. आता ऑलरेडी आपण सांगितलं की ते ब्लडच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक सेल पर्यंत जाऊन पोहोचतं, परंतु ब्लडचाच इसेन्शियल कंपोनंट काय आहे? वॉटर आहे. म्हणजे आपल्या ब्लडमध्ये सुद्धा वॉटरचं प्रपोर्शन असतं किंवा वॉटरचं प्रमाण असतं. आणि म्हणूनच मग ते त्याच्या मार्फत हे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत हे ऍब्झॉर्ब केले जातात आणि होल बॉडीला ते काय केले जातात? पुरवले जातात. त्याच्यानंतर इट कलेक्ट्स अँड रिमूव्ह द वेस्ट फ्रॉम द बॉडी इन द फॉर्म ऑफ युरिन अँड स्वेट. आता आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट तयार होतं, आता वेस्ट जे एक्सक्रिशनच्या माध्यमातून आपण एक्सक्रीट करतो, जे अनडायजेस्टेड पार्ट आहे तो, परंतु जे लिक्विड फॉर्म मध्ये जे पण काही वेस्ट असतं तर ते युरिनच्या मार्फत आपण एक्सक्रीट करतो.
म्हणजे युरिनेशन जे होतं किंवा युरिनच्या माध्यमातून ते आपण आपल्या बॉडीच्या बाहेर टाकतो थ्रू आउट अवर बॉडी. अँड स्वेट म्हणजेच घाम. आता गरमी झाल्याच्या नंतर आपल्याला घाम येतो, तर घाम इज ऑल्सो एक्सक्रिशन्स. मग आता हे जे एक्सक्रिशन्स आहेत किंवा वेस्ट आहेत आपल्या बॉडीचे, तर हे आपल्याला बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी सुद्धा वॉटर काय करतं, हेल्प करतं. ते काय करतं, इट कलेक्ट्स अँड रिमूव्ह द वेस्ट फ्रॉम द बॉडी. ते काय करतं, या पूर्ण जे वेस्ट आहे तर हे कलेक्ट करतं आणि बॉडीच्या बाहेर ते फेकण्यासाठी आपल्याला किंवा बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी आपल्याला हेल्प करतं इन द फॉर्म ऑफ युरिन अँड स्वेट. युरिनच्या माध्यमातून किंवा मग स्वेटच्या माध्यमातून. इट कूल्स द बॉडी थ्रू द इव्हॅपोरेशन ऑफ स्वेट. आणि आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला हेल्प करतं. कशाच्या माध्यमातून, थ्रू द इव्हॅपोरेशन ऑफ स्वेट. स्वेटच्या माध्यमातून जे पण काही बाष्पीभवन होतं किंवा स्वेटच्या माध्यमातून जे पण काही एक्सक्रिशन होतं वेस्टचं, तर त्याच्या माध्यमातून आपल्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी किंवा त्या बॉडीला थंड ठेवण्यासाठी हे काय करतं, वॉटर आपल्याला हेल्प करतं. इट हेल्प्स अस लीड अ हेल्दी लाईफ. आणि त्याचबरोबर हे आपल्याला एक हेल्दी आरोग्य देण्यासाठी किंवा हेल्दी लाईफ देण्यासाठी, स्वस्थ जीवन देण्यासाठी ते काय करतं, आपल्याला हेल्प करतं. आपली जी लाईफ आहे किंवा आपली जी बॉडीचं पूर्ण जे पण काही हेल्थ आहे तर ते योग्य ठेवण्यासाठी, प्रॉपर ठेवण्यासाठी आपल्याला ते हेल्प करतं. मग हे झाले इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. वॉटरचे इम्पॉर्टन्स किंवा कोणते कोणते फंक्शन्स ते आपल्या बॉडीमध्ये कॅरी करतात ते. परंतु आता जर आपण बघितलं तर इथे आपण सांगितलं की वेस्टच्या माध्यमातून ते एक्सक्रीट केलं जाते आपल्या बॉडीच्या बाहेर. तर हे जे डेली आहे तर डेली बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज मधून पाण्याचं जे प्रमाण आहे आपल्या बॉडीमधलं तर ते एक्सक्रीट केलं जाते. युरिनच्या माध्यमातून म्हणा किंवा स्वेटच्या माध्यमातून डे बाय डे ते प्रत्येक डेली तेवढ्याच प्रपोर्शन मध्ये ते बाहेर फेकल्या जातं. आणि तेवढ्याच प्रपोर्शन मध्ये म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये आपण ते बाहेर फेकतो तर तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण ते डेली घेतही राहतो. वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सच्या माध्यमातून किंवा मग जे फूड आयटम्स आहेत, कुकिंग फूड्स आहेत, जे पण काही शिजवलेले अन्न आहेत तर त्याच्यामध्ये आपण वॉटरचा युज करतो. त्याच्या मार्फत ही झीज आपण भरून काढतो. त्याचबरोबर जे पण काही लिक्विड डाएट घेतो आपण, जसे की आता काही लिक्विड्स पण आपण डेली घेतो, जसे की टी आहे, कॉफी आहे, मिल्क आहे. तर याच्या माध्यमातून सुद्धा लिक्विड आपल्या बॉडीमध्ये आपण डेली घेत असतो. जसे की आता डेली आपण एक्सक्रिशन सांगितलं त्याचबरोबर डेली आपण त्याची झीज सुद्धा भरून काढतो. तेवढ्याच प्रमाणात आपण वॉटर घेतो सुद्धा. मग आता हे झालं. आता बऱ्याचदा काय होतं की डिहायड्रेशनची प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होती. आता ही डिहायड्रेशन मीन्स काय होते ते बघूयात. एक्सेसिव्ह लॉस ऑफ द वॉटर फ्रॉम द बॉडी ड्यू टू एक्सरसाइज और व्हेरियस ऍक्टिव्हिटीज इन द हॉट सन इज कॉल्ड डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन कशाला म्हणायचं बघा. एक्सेसिव्ह लॉस ऑफ द वॉटर फ्रॉम द बॉडी. खूप जास्त प्रमाणात पाण्याचं काय होणे, पाण्याचा लॉस होणे म्हणजेच आपल्या बॉडी मधून ते बाहेर पडणे. मॅक्झिमम प्रमाणात ते पाण्याचं प्रमाण आपल्या बॉडीमधून कमी होणे ड्यू टू एक्सरसाइज. कारण तुम्ही जर बघितलं की एक्सरसाइज करताना आपल्याला खूप घाम येतो आणि म्हणून मग त्याच्या मार्फत आपलं बरंचसं वॉटर जे आहे आपल्या बॉडीमधलं ते बाहेर पडतं. और व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. आपण जे पण काही श्रमाचे कामं करतो, जसं की एखादं खूप काही उचलायचं असलं, आपल्याला खूप मोठं असं जडच्या जड वस्तू उचलली तर लगेच आपल्याला घाम येतो. किंवा उन्हाळ्यामध्ये आपण खूप जास्त पायऱ्या जरी चढ उतर केल्या किंवा काही श्रमाचं जरी काम केलं, धावलो, कुठेतरी घाईघाईने गेलो तरी सुद्धा आपल्याला काय येतो, घाम येतो. आणि या घामाच्या माध्यमातून मग आपल्या बॉडीमधून जास्तीत जास्त वॉटर काय होतं, बाहेर पडतं. आणि मग त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही कंडिशन जास्त आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून ही जी कंडिशन आहे तर हिला म्हटलेलं आहे डिहायड्रेशन. या प्रोसेसला म्हटलेलं आहे डिहायड्रेशन. एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर इन अवर बॉडी याला म्हटलेलं आहे डिहायड्रेशन. आणि मग याच्यामुळे काय होतं की याचे बरेचसे बॅड इफेक्ट्स आपल्या बॉडीवर होतात. आणि ते म्हणूनच मग उन्हाळ्यामध्ये डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात, ऍडवाइस देतात की आपण मॅक्झिमम वॉटर प्यायला
पाणी प्यायला हवं. त्याचबरोबर ते बाहेर गेल्याच्या नंतर ऊन लागू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये ग्लुकोज मिक्स करून ते पाणी प्यायला हवं. हे सगळं काही त्याच्यासाठीच दिलेलं असतं की उन्हाळ्यामध्ये खूप जास्त टेम्परेचर असतं आणि त्या टेम्परेचरमध्ये आपली बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या बॉडीला थंड ठेवण्यासाठी आणि बॉडीमधलं हे जे वॉटरची लेवल आहे तर ती कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपल्याला हेल्प व्हावी म्हणून ते सजेस्ट करतात की आपण मॅक्झिमम वॉटर प्यायला हवं उन्हाळ्यामध्ये. त्याचबरोबर त्याच्यामध्ये बऱ्याचदा ग्लुकोज मिक्स करून पिलं तरी सुद्धा ते बेनिफिशियल होऊ शकते आपल्यासाठी. त्याचबरोबर मग हे जे डिहायड्रेशन होतं तर या डिहायड्रेशनमुळे आपल्याला बरेचसे अशा काही डिफिकल्टीज येतात की त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. जसं की आता दॅट कॉजेस लॉस ऑफ सॉल्ट फ्रॉम द बॉडी, की जेव्हा हे डिहायड्रेशन होतं तर याच्यामुळे आपल्या बॉडीमधलं जे सॉल्टचं प्रमाण आहे तर ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं. अँड ओव्हरऑल विकनेस, त्याचबरोबर आपल्याला खूप जास्त विकनेस सुद्धा येऊ शकतो. अँड मसल्स क्रॅम्प्स, आणि मसल्सचं क्रॅम्प्स जे आहे म्हणजे स्नायूंचं जे दुखणं आहे तर हे सुद्धा उद्भवू शकतं. मग अशा प्रकारचे जे डिसीजेस आहेत जसे की सॉल्टचं प्रमाण आपल्या बॉडीमधून कमी होणं किंवा आपल्याला विकनेस येणं, सगळी ओव्हरऑल विकनेस येणं, त्याचबरोबर मसल्स क्रॅम्प्स होणं, तर हे सगळं आपल्याला डिहायड्रेशनमुळे होऊ शकतं. मग अशा प्रकारे आज आपण वॉटरची इन्फॉर्मेशन घेतली. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.